बीडच्या गेवराईत दगडफेक करण्यात आलेली आहे। माजी आमदाराच्या घरासमोर दगडफेक करण्यात आली आहे। लक्ष्मण पवार यांच्या घरासमोर दगडफेक केली। विजयसिंह पंडित आणि लक्ष्मण पवार समर्थक भिडले आहेत। तिथली ही थेट दृश्य बीडच्या गेवराईमध्ये ही दगडफेक करण्यात आली। माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या घरापुढे ही दगडफेक करण्यात आली। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश काशीद यांच्याकडून। योगेश, काय अपडेट्स आहेत? का दगडफेक केली? नक्की ज्यावेळी ती सर्वात मोठी बातमी म्हणावी लागेल बीड जिल्ह्यामधील माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या घरासमोर आपण बघू शकतोय की मोठी दगडफेक झालेली आहे। दोन गट जे आहेत ते आमने सामने आलेत। माजी आमदार लक्ष्मण पवार यांचे समर्थक आणि विद्यमान आमदार विजयसिंह पंडित यांचे समर्थक जे आहेत ते आमने सामने आलेत। एकमेकांमध्ये शाब्दिक चकमक झालेली आहे। चकमकीमधनं एकमेकात वाद झाला आणि थेट एकमेकांच्या गाडीवरती दगडफेक करण्यात आलेले, गाड्या फोडण्यात आलेल्या। एकंदरीत पाहायला गेलं तर लाठ्या काट्या देखील एकमेकांवरती उचलण्यात आलेल्या। पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे आणि वातावरण जे आहे ते संपूर्ण ते तणावाचं झालेलं आहे। पोलीस रस्त्यावरती उतरलेले। एकंदरीत पाहायला गेलं तर या ठिकाणं मोठा पोलीस बंदोबस्त जे आहे ते लावण्यात आलेला आहे आणि दोनही आमने सामने एकंदरीत पाहायला गेलं तर गाड्या फोडलेल्या आहेत, त्याचबरोबर दगडफेक करण्यात आलेले। पोलीस बंदोबस्त जे आहे ते तैनात करण्यात आले। माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या घरासमोर हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे आणि एकंदरीत पाहायला गेलं तर कुठेतरी गाडीला धक्का लागला। गाडीला धक्का लागण्याच्या कारणास्तव संपूर्ण वाद झालेला आहे आणि हा संपूर्ण प्रकार गेवराईमध्ये घडला आहे। माजी आमदार लक्ष्मण पवार आणि विद्यमान आमदार विजयसिंह पंडित यांचे समर्थक जे आहेत ते आमने सामने आलेले होते। ताब्यात घेतलेला आहे का, याबद्दलची काही माहिती? नाही, नक्कीच आता आपण बघू शकतो पोलीस आता घटनास्थळी गेले आहेत। पोलिसांकडनं जे आहे ते जमावाला पांगवण्यात येत। एकंदरीत पाहायला गेलं तर पोलीस जमावाला पांगवत आहेत। आज मोठा राडा जे आहे ते गेवराईमध्ये झालेला आहे। पोलीस आता सुद्धा रस्त्यावरती उतरलेले आहेत जमावाला पांगवण्यासाठी। या ठिकाणी गाड्या देखील फोडण्यात आलेल्या आहेत। अशा पद्धतीने दगड वगैरे पडलेले आहेत आणि संपूर्ण वातावरण तणावाचं बनलेलं आहे या ठिकाणी। ठीक आहे, धन्यवाद योगेश या संपूर्ण माहितीसाठी। तर बीड जिल्ह्यातल्या गेवराईमध्ये माजी आमदार लक्ष्मण पवार आणि आमदार विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांमध्ये गाडीला धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून शाब्दिक चकमक उडाली आणि त्यानंतर दगडफेक आणि लाठ्या काठ्याने मारहाण करण्यात आली।